नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SP एज्युकेशनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर लोहमार्ग पोलीस वाहन चालकाला 2023 साली जे 20 गुणांसाठी तांत्रिक प्रश्न आले होते ते पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एखाद्या परवानाधारक व्यक्तीने दारू पिऊन वाहन चालविल्यास मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलमाप्रमाणे कारवाई होते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 185 नुसार। पुढचा प्रश्न पहा, वाहन चालकाकडून अपघात झाल्यास व कोणी व्यक्ती जखमी झाल्यास त्याने काय करावे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जखमीला वैद्यकीय मदत मिळवून देणे व 24 तासात रिपोर्ट करणे। पुढचा प्रश्न पहा, मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये चालकाने परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालविल्यास त्याच्यावर कोणत्या कलमान्वये कारवाई होईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 194 नुसार। पुढचा प्रश्न पहा, मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये वाहन चालकाने नोंदणी न करता वाहन चालविल्यास कोणत्या कलमान्वये त्याच्यावर कारवाई होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 192 नुसार। पुढचा प्रश्न पहा, मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास कोणत्या कलमाप्रमाणे चालकावर कारवाई होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कलम 183 नुसार। पुढचा प्रश्न पहा, समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना कोणत्या बाजूने ओव्हरटेक करावे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उजव्या बाजूने। पुढचा प्रश्न पहा, एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर डॅश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वाहन रिव्हर्स गिअरमध्ये चालू शकत नाही। पुढचा प्रश्न पहा, 5 ते 12 वर्षे वयोगटातील किती विद्यार्थी ऑटो रिक्षामध्ये प्रवास करू शकतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 6 विद्यार्थी। पुढचा प्रश्न पहा, मोटार वाहन परवाना खालीलपैकी कोठे वैध आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संपूर्ण भारतात। पुढचा प्रश्न पहा, तात्पुरत्या स्वरूपात नोंदणी म्हणजेच टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असलेले वाहन रस्त्यावर किती दिवस वापरू शकतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रजिस्ट्रेशनसाठीच वापरू शकतो। पुढचा प्रश्न पहा, ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालवताना सोबत किती प्रवाशांना घेऊ शकतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकही नाही। पुढचा प्रश्न पहा, खालील जोड्यांमधील मोटार कंपनी व त्यांचा मूळ देश यातील विसंगत जोडी ओळखा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, किया नॉर्थ कोरिया। पुढचा प्रश्न पहा, खालील चिन्ह काय दर्शवित आहे? हे जे चिन्ह दिलेले आहे ते काय दर्शवित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकेरी वाहतूक। पुढचा प्रश्न पहा, रस्त्यावरील झेब्रा लाईन कशासाठी असतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी। पुढचा प्रश्न पहा, ट्रान्सपोर्ट वाहन कसे ओळखाल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वाहनाची नंबर प्लेट पाहून। पुढचा प्रश्न पहा, वाहन चालकाने पुढे चाललेल्या वाहनामध्ये कमीत कमी किती अंतर ठेवावे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सुरक्षित अंतर वेगानुसार। पुढचा प्रश्न पहा, शैक्षणिक संस्थाजवळ मोटार वाहनाचे स्पीड लिमिट खालीलप्रमाणे आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 25 km/h। पुढचा प्रश्न पहा, वाहतुकीचे नियम पाळणे हे अपरिहार्य म्हणजेच मॅन्डेटरी असलेल्या आदेशांचे चिन्हाचा बोर्ड सामान्यपणे खालील स्वरूपात असतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लाल किंवा निळ्या वर्तुळात। तुम्हाला जर टेक्निकल क्वेश्चन्स वाहन चालकाचे अशाच प्रकारचे टेक्निकल क्वेश्चन्स पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या SP एज्युकेशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।